या अगोदर जी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी कामं केलेले आहेत का? कामच झाले नाही, काहीच काम नाही, कुठलंच काही हे नाही. रस्त्यात खड्डे हो राहिले, कुठं काही नियंत्रण नाही अधिकाऱ्यावर, कुठलंच काही नाही. एक टक्का नाही केले. ती जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर ती आमदार झाली, त्यांच्यानंतर आता जवळजवळ 9-10 वर्ष होत आली इकडे जिल्हा परिषदला मेंबरच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदचे जे काम आहे त्याच्यात काही झालेलीच नाही. काहीच मार्ग लागलेलं नाही. आमचे रस्ते जसेच तसेच अजून काहीच विकास केला नाही. कवडीचा फक्त कार्यकर्ते पोचायला रोड मंजूर केले, ते त्यांनी कुठं खडी टाकली कुठं नाही टाकली, फक्त नॉमिनल रोलर सुद्धा नाही फिरवली. एवढे बिल काढून लाडगावात सगळे रस्ते काढले. शेतकऱ्यांचा एक महत्वपूर्ण मुद्दा समोर आलेला आहे की जे अनुदान वाटप झालं त्यामध्ये आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 6,500 6,800 हेक्टरी अनुदान मिळालं, मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपयाने अनुदान मिळालं. हा फरक का झाला? यात चूक कोणाची? ही चूक आता प्रशासनाची चूक म्हणावा का नेत्यांची चूक म्हणावा? ही आता काय, आता शेतकरी काय करणार? आमदारांना लक्ष घालून करायला पाहिजे होतं ना. इकडं आमदाराचं काम होतं ना की तिकडे बाजूला साईडला जर एवढी भेट राहिली, मग वैजापूर तालुक्याला मराठवाड्याला इतके का कमी? या सगळ्या मराठवाड्यात लोकांचं हे आमदार लोकांचं हे पाहिजे होतं ना त्याला. आणि ते एवढं करून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा बी मांडायला पाहिजे होता ना, का जे आता आमदार बी सत्तेत आहे, पश्चिम महाराष्ट्रातले आमदार बी सत्तेत आहे. मग ते त्यांच्या तालुक्याला जर इतका निधी आणला तर मग आपल्या तालुक्यात आपल्या आमदारांना सत्तेत असताना आणायला पाहिजे होता ना. आपले कार्यसम्राट आमदार अकार्यक्षम ठरले. नाव कार्यसम्राट आहे पण प्रत्यक्षात कार्यक्षम ठरले. नगर जिल्ह्यामध्ये जाऊन पण नाऊरला पलीकडं, कुंतांबा वलंडा, नागमठाणच्या पलीकडे वलंडा, गोदावरी वलंडल्यावर तिकडं ह्याच हेक्टरी 18 ते 16.5 मिळालेले शेतकरी. इथं नाही. अन्याय झालाच, खूप मोठा अन्याय झाला. हे काय का त्या शेतकऱ्याचे फायदे घ्या फक्त असं होऊन द्या, पण पाहिजे ते असं देते नाही, ती दिलेले वचने अशी पूर्ण करते नाही. ती चांगली आहे तिकडचे. आपल्याकडचे समजा थोडे कच्चे. मला तर असं म्हणायचं का आपल्याकडचे अजून प्रतिनिधी का त्यांचीच बाजू ना पोट भाऊ व्हावे आणि नंतर शेतकऱ्याचा विचार करते का नास वाटवायचा. पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी हुशार आहे आणि त्यांचं त्या अधिकारावर वचक आहे. आणि आपल्या काय झालं, लोकप्रतिनिधी अधिकारावर एक तर वचकच नाही. हिवाळी अधिवेशन झालं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा गाजवायला पाहिजे होता. आणि शेतकऱ्याला एक आशा होती बघा, लोकप्रतिनिधी ना मुद्दा गाजल्यावर राहिलेली रक्कम येईल आपल्याला, पण ती रक्कम काही आली नाही. आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होईल का? हा 100% वैजापूर सारखीच परिस्थिती होणार. लोक पैसे बी घेणार आणि मतदान ज्याला करायचं त्यालाच करणार. रोष व्यक्त होत नाही. लोक दारू पिले, मटण खाल्ले का इसरते, पण 30-40% लोक त्याच्यात आहे सहभागी का त्यांना राग म्हणजे राग राहतो, ती काढतीनच. शिवाय सत्ताधारी होत तर जास्त राग काढते. रोष व्यक्त होणार, 100% होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकींचा बिगुल कधीही वाजू शकतो आणि याच अनुषंगाने आपण आज वैजापूर तालुक्यातील घायगाव गटामधील लाडगाव या गावात आलो आहे आणि या गावातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत की जे या अगोदरचे जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी या परिसरात विकास केला आहे की नाही. खरं तर आपण बघितलं तर या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमदार रमेश बोरनारे हे या अगोदर जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी या सर्कलमध्ये लक्ष दिलं की नाही, विकास कामे केली की नाही, खरंच विकास झाला की नाही आणि त्या विकास कामांचा दर्जा कसा, याबाबत आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये विकास कामे झाली आहेत का? मागील जे जिल्हा परिषद सदस्य होते आमदार रमेश बोरनारे त्यांनी विकास कामे केली का? ती जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर ती आमदार झाली, त्यांच्यानंतर आता जवळजवळ 9-10 वर्ष होत आली इकडे जिल्हा परिषदला मेंबरच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदचे जे काम आहे त्याच्यात काही झालेलीच नाही. आमदार असताना कामे केले? आमदार असताना त्यांची कामं चालू आहे, पण त्या पद्धतीनं असं प्रशासनावर एवढं कंट्रोल नाही, प्रशासकीय काम होत नाही. पंचायतमधून जे गायगोटे आमच्या गावातली तर प्रश्न आहे, कुठलेच कोणाचे बिलं निघले नाही, ज्यांचे मंजूर झाले ते नाही मार्गी लागले, असे अनेक प्रश्न थोडेसे प्रशासनावर. हो, आता जे शेतीचं नुकसान झालं त्याचं अनुदान मिळालं का? त्याचं अनुदान मिळालं बरं का, पण आता इथं 4 किलोमीटर आमच्या शेजारी पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्याकडं वेगळे पैसे मिळाले, आमच्याकडे वेगळे पैसे. आता इथं आंदोलन भेटले तुम्हाला? आम्हाला हेक्टरी 6,800 काहीतरी अशी प्रमाणात ते भेटले, पण इकडं जास्त प्रमाणात भेटले.
पश्चिम महाराष्ट्रात. आता 4-5 किलोमीटरवर अंतर आहे इथं पलीकडं आमच्याकडं, आणि इकडं असं. ही चूक कोणाची आहे? ही चूक आता प्रशासनाची चूक म्हणावा का नेत्यांची चूक म्हणावा, ही आता काय, आता शेतकरी काय करणार त्याच्यावर? या संबंधात कोणी आवाज उठवला पण? आवाज शेतकरी संघटनेने उठवला होता, आंदोलन केलं, त्यांना मंत्र्यापासून फोन आले का आम्ही आता ते लवमार्गी, पण कुठं काहीच झालं नाही. लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी कुठे त्याच्यावर पाठपुरावा केला? अधिवेशनातून घेतला का मुद्दा? अधिवेशनात झालं का नाही ते नाही सांगतात, पण इथं आता तहसील जवळ आंदोलन केलं होतं शेतकरी संघटनेचं. गणेश तांबे वगैरे होते, आपले वकील साहेब होते. बरं, ही सध्या आता जिल्हा परिषदची निवडणूक येणार आहे. हो, ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर होईल? कारण आता आर्थिक देवाणघेवाण सध्या खूप चालू आहे. ग्रामीण भागात आर्थिक देवाणघेवाण चाललं की शेतकऱ्यांचे मुद्दे चालतील? शेतकऱ्यांचेच मुद्दे महत्वाचे आहे, आणि आर्थिक देवाणघेवाण ज्याच्याकडे आहे तोच सक्सेस होतो. मुद्दा घेऊन जो भांडला त्याला कोणी विचारित नाही, असं हा एक वाईट परिस्थिती ही एक. म्हणजे कामाचा माणूस लोक सोडून देतात, आणि पैसे वेळेवर ज्याच्याकडून काही मिळतील तिकडे जात्या, म्हणजे हा असा एक. आणि जो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होईल की ही निवडणूक? शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर होईल. बरं, कोण आहे इकडे उमेदवार इच्छुक कोण आहेत? आता अजून काही एवढं चर्चा सांगता नाही यायचं. भाजपचे, शिवसेनेचे? नाही, आता भाजप शिवसेनेचे आज एक प्रशांत पाटील आहे मराठा सेवक म्हणून, आणि भाजपचे बंडू म्हणून जिल्हा परिषद मेंबर. अजून दुसरे एक शिवसेनेचा गायकवाड म्हणून एक असं आहे, ऐकून नाव. या अगोदर जी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी कामं केलेले आहेत का? कामच झाले नाही, काहीच कामं नाही, कुठलंच काही हे नाही. रस्त्यात खड्डे हो राहिले, कुठं काही नियंत्रण नाही अधिकाऱ्यावर, कुठलंच काही नाही. अधिकारी मनमानी कारभार करताय. पुन्हा कर्जमाफीची घोषणा केली ती सरकारनं, अजून कुठलंच कर्जमाफीचं काही नाही. नुसतं गाजार दाखवते सरकारनं अतिवृष्टीचे पैशाचं हे केलं, अजून काही 30% लोकायला पैसे नाही पडले, त्यांचं काहीच सरकार दखल घेईना. कुठलंच काही हे नाही. पुन्हा घरं पडले, येरी पडले, त्याचं काही कुठलंच काही हे नाही. सरकार फक्त पैशावर इलेक्शन लढायचं काम चालू आहे, बाकी काही नाही. तुम्ही म्हणले रस्त्यांच्या कामांचा दर्जा नाही, भ्रष्टाचार झालाय असं म्हणायचं? भ्रष्टाचार खूप प्रमाणात देवाणघेवाण होऊ राहिलं, टक्केवारीवर रस्त्याचं काम होऊ राहिले. कोण घेतं? वरचे मंत्र्यापासून चालू आहे, टक्केवारीवर सगळा खेळ चालू आहे सरकारचा. तुमच्या सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य आमदारच होते, आमदार झाल्यावर या भागात लक्ष दिलंय? आमदार झाल्यावर थोडंफार प्रमाणात लक्ष दिलं, पण पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही या भागात. काहीच पाण्याचं आम्हाला दरवर्षी आंदोलन करावं लागत, दरवर्षी हे करावं लागत, प्रत्येक वर्षी तेच करावं लागत. आमदार सत्तेतला आमदार असून काही काम होत नाही पाण्याचं. शेतकऱ्यांचा एक महत्वपूर्ण मुद्दा समोर आलेला आहे की जे अनुदान वाटप झालं त्यामध्ये आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 6,500 6,800 हेक्टरी अनुदान मिळालं, मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपयांनी अनुदान मिळालं. हा फरक का झाला? यात चूक कोणाची असावी? सरकारची याच्यात चूक अधिकाऱ्याला सरकारनेच तिकडे पैसे दिले ना. पश्चिम महाराष्ट्रात कुणी पैसे दिले? सरकारनंच दिले, पण सरकारच दुजा भाव करतो अधिकाऱ्यापेक्षा, सरकारच दोषी. याच्यावर आपल्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आवाज उचलला? लोकप्रतिनिधीने काही प्रमाणात उचलला, काही एवढं काही पाहिजे तसं बोलणारे सर, पुन्हा दिनेश भाऊ, पण पाहिजे असं प्रमाणात नाही उचलला. पुन्हा दुसरी गोष्ट, त्यांनी आता मक्का खरेदी करायला चालू केली. याच्या अगोदर गेले असते तर कमीत कमी 70% लोक मक्का घालून गेले, तोट्यात गेले, आणि आता मक्का देणी खरेदी केली. हे सरकारचं अपयश आहे. सरकारचं हे कपाशीला 6,000 रुपये भाव देत, लाजणारी गोष्ट आहे. चोळी बांगडी केल्यासारखी गंमत करून राहिलं सरकार नाही ना बांगड्या भरावा. या सरकारनं बांगड्या भरल्या ना, ते योग्य राहील आम्हाला तरी वाटत. बरं, ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर होईल? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर होईल की सध्या आता एक मुद्दा खूप चर्चेचा आहे की प्रत्येक निवडणुकीत पैसा चालतोय, पैशावर? शेतकऱ्याच्याच मुद्द्यावर होणार आहे. ग्रामीण भागातले इलेक्शन आहे, इथं काही पैशाचं काही चालणार नाही. इथं ग्रामीण भागातलं हे शेतकऱ्याच्याच मुद्द्यावर होणार आहे, आणि याचे परिणाम सरकारला भोगावं लागणार आहे. कल कोणाकडे असेल पण शेतकऱ्यांचा? कल आता वातावरण पाहून करतील.
शिवसेना दोन्ही वेगवेगळे लढणार असं चित्र आहे. तरी पण शेतकरी आपल्याकडे विरोधक राहिलेच नाही ना. विरोधक राहिले नाही त्याच्यामुळेच परिणाम भोगायला राहिले शेतकऱ्याला, त्याच्यामुळेच परिणाम भोगायला राहिले ना. मग शेतकरी विरोधक जगवणार का? शेतकरी 100% विरोधात जाणार असं जर सरकारनं भूमिका घेतली ना. 100% कर्जमाफी नाही, कुठला काही नाही, अजून विमा नाही, कुठला काही नाही, अतिवृष्टीचे पैसे नाही, काही नाही. हे सरकारचं अपयशच आहे. बीजेपी सरकार बोलतं तसं करीत नाही. कोण आहे तुमच्याकडे चर्चेतले उमेदवार? ते आता गंजे पुष्कळ आहे, ते काय आम्हाला काही त्याच्यात काही वाटतच नाही, रसच नाही वाटू राहिला. उमेदवार कोणी येऊ राहिलं, कोणी बी त्याला काही अर्थच नाही राहिला. शेतकऱ्याचे कवळीच कोणी नाही राहिलं. एवढं आंदोलन झालं तरी काहीच भूमिका नाही, कोणत्याच याची काहीच भूमिका घेत नाही, काही नाही. पुन्हा गाय गोट्याचे मस्टर जे राहिले त्याच्याकडे कोणी पाहायला नाही. पुन्हा येरीचे मस्टर निघाणार, हे कोणतं हे? बर, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहे. तुमच्या या भागातल्या ज्या समस्या होत्या मुख्य, त्या मार्गी लागलेल्या आहेत का? आणि या अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काय विकास कामं केली? या अगोदरचे जे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य होते त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही, पण यावेळेस कामं होतील असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाचं ग्रामपंचायतचा विषय जरा जास्तच खोल आहे. तर ग्रामपंचायतचा विषय असा खोल आहे का जवळपास 150 गायगोटे आमच्या गावामध्ये मंजूर झाले होते. तर ते गायगोटे रोजगार सेवकांनी काम न केल्यामुळं ते गायगोटे रद्द झालेले. फक्त 10 ते 12 गायगोटे चालू आहे, बाकी सगळे रद्द झालेले. त्यासाठी आम्ही आमरण उपोषण केलं होतं. आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस त्यांनी मला असं आश्वासन दिलं होतं की ग्रामसभा घेऊन तुमचे सगळे गायगोटे मंजूर करून देऊ आणि सगळे याच्यावर सही शिक्के देऊन सगळं चालू करून घेऊ. पण ज्या दिवशी ग्रामसभा लावली त्या दिवशी सरपंच अनुपस्थित असल्यामुळं ती ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली. पण आता मी त्यांना वेळोवेळी फोन करतो, पण ते मला फक्त घेऊ असे आश्वासन देत्या. कुठल्या प्रकारचं त्यांनी आतापर्यंत मी परत म्हणजे कारवाई केली नाही. मी आता परत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार. बरं, तुमचा हा जो प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या कानावर टाकला होता का? हो, मी रमेश पाटील बोरणार सर, आपल्या तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणार सर यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ग्रामसेवकला फोन करूनही सांगितलं होतं ही मार्गी लावा, पण ग्रामसेवकांनी त्यांचंही ऐकलं नाही. आणि ग्रामसेवक आणि रोजगार सेवक इतके म्हणजे कोणाचं ऐकत नाही. मग एका आमदाराचं जर ते ऐकत नसेल तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा अंकुशच प्रशासनावर राहील नाही असं म्हणता येईल का? नाही, अंकुश नाही, हे फक्त आहे ना पैशाच्या जोरावर हे रोजगार सेवक म्हणा, ग्रामसेवक म्हणा, हे यांनी तुम्हाला सांगतो कामं कोणताही काम दाखवून द्यावा आणि बक्षीस घेऊन जावं. डायरेक्ट म्हणजे लाडगावमध्ये कोणालाही विचारा, 1 रुपयाचं हे काम झालेलं नाही. मग आतापर्यंत 15 आयुक्त आयोगाचं यांनी केलं काय याचं आम्हाला माहीत नाही. कोणाला विचारा, म्हणजे मला एकट्याला विचारून उपयोग नाही. तुम्ही बारीक पोराला विचारा, कोणाला विचारा, यांचं नेमकं घोळ काय चालू आहे हेच कळणार. शेतकरी? हो, शेतकरी. अनुदान किती आलं तुम्हाला? अनुदान आता हेक्टरी काय आलं? हेक्टरी 6,000 रुपये. 6,000 रुपये. आणि आपल्या बाजूच्या तालुक्यात श्रीरामपूर असेल, राहत असेल, कोपरगाव असेल, त्यांना 17,000 रुपये अनुदान हो, आलं ना? बरोबर आहे ना, आले ना. पण नाही, कोणाची? चूक आता ते मंडळ अधिकारी म्हणा किंवा तहसीलदार म्हणा, यांनी सगळ्याच तिकडचं रेकॉर्ड बघून इकडचं रेकॉर्ड बघून सगळे एकजुटीनं करून सगळ्याला आपल्याला पण 15,000 रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं. 17,000 रुपये. 17,000 रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं. पण मात्र आता जर प्रशासन चुका करतंय आणि या चुकाबद्दल कोणत्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवला का आजपर्यंत? आता प्रतिनिधी तसे सगळेच म्हणते आम्ही करू, पण आतापर्यंत काही झालेलं नाही. पण या निवडणुकीमध्ये तो अनुदानाचा जो मुद्दा आहे त्याचा रोष कोणावर उठेल? आता काय ते काय सगळे जनतेच्या मनावर आहे, आपण काय त्याच्याबद्दल बोलू. कोणी चर्चेतले उमेदवार आहे तुमच्याकडे? आता आमच्या तिथं 4-5 उमेदवार आहे. राजूभाऊ निंबाळकर आहे, त्याच्यानंतर मयूर रक्टाटे, त्याच्यानंतर हिंगेप्पा आहे, त्याच्यानंतर कल्याण जगताप आहे. हे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. शेतकरी आहेत का बाबा तुम्ही? बरं, अनुदान मिळालं का तुम्हाला? किती भेटलं तुम्हाला?
एकट्रीने मला समजा 10 एकराची काय करायची जमीन आहे तुम्हाला? हा. 25,000 अनुदान मिळालं, हा. म्हणजे तुम्हाला जवळपास 8-8.5 हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळालं. तर आता आपल्या बाजूच्या भागात श्रीरामपूर तालुका असेल, कोपरगाव असेल, 17 ऐकून ये. तिकडे 17,000 अनुदान हा मिळालं. दिलं ना 17,000. मग ही चूक कोणाची आहे? आपल्याला कमी भेटलं. आता हेच काय याची मंत्र्याची काय तर आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी चूक नाही की? आता काय आता जी आहे ती बरी आता काय तुमच्या भागामध्ये ज्या समस्या होत्या, रस्ते, पाणी, आरोग्याच्या संदर्भात, त्या मागील जिल्हा परिषद सदस्यांनी मार्गी लावले आहेत का? रस्त्याचे काम चालूच आहे आता, पण जे अतिवृष्टीचे पैसे काही लोकांना मिळेलच नाही. नुसते तलटे आपल्याला विचारलं का कधी भेटणार आहे, पडणार आहे असं ज्यांना करून मिळाले त्यांना किती भेटले? ते त्यांचे आपल्याला एवढं नाही सांगता येणार, पण अजून मी स्वतःच अजून मला अजून काहीच भेटलेलं नाही. बरं, यात चूक कोणाची मग? आता तुम्हाला अनुदान आता लोक म्हणते कागदपत्र ओके असले की पैसे पडत आहे. माझा फॉर्म आयडी ओके, आधार कार्ड ओके, बँक पासबुक ओके, 7/12 ओके, मी ओके, तरी पैसे भेटणार काय भानगडी हेच काही कळणार मला. चूक कोण? म्हणजे मला जसं आठवतं पहिलं हेच वर्ष आहे का मला ह्या वर्षी अतिवृष्टीचे पैसे नाही भेटले. आता दरवर्षी मला बरोबर पैसे पाहतात शासनाचे. तर यावर कोणी आवाज उठवला का? यावर आवाज उठवणार आहे काय आता उठी त्या, पण मग त्याच्यावर अजून शासनानं काय अजून एवढी शासनावर परिणाम एवढा काय झाला नाही अजून. जेव्हा पैसे पडतील तेव्हा म्हणले आता परिणाम झाला. बरं, या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुदानाचा मुद्दा गाजन का? गाजन पण ते अचानक घेतला पाहिजे त्यांनी. जनता म्हणजे आता शेतकरीच आहे ना सगळे. शेतकरी आहे पण मग आता मतदार शेतकरीचे नाही यावेळेस. हा मतदार शेतकरी आहे, पण हे काय का त्या शेतकऱ्याचे फायदे घ्या फक्त असं समजा त्या, पण पाहिजे ते असं देते नाही, ती दिलेली वचने अशी पूर्ण करते नाही. बरं, या सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झालं होतं अतिवृष्टीचं, त्याचं अनुदान मिळालं. किती अनुदान मिळालं तुम्हाला? 11,000 मिळाले हेक्टरी. हेक्टरी आपलं दोन 4 एकराला. 4 एकरला 11,000 मिळालं, म्हणजे जवळपास 6,500 अनुदान मिळालं. 6,000 पैसे. पण आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरीने अनुदान मिळालं शेतकऱ्यांना. हो. आपल्याच तालुक्यावर 6,500 का? 6,000 अन्याय नाही का आपल्यावर? अन्याय झालाच अन खूप मोठा अन्याय झाला. यात चूक कोणाची? यात चूक शेतकरी याचीच, सरकारची चूक आहे ना. पश्चिम महाराष्ट्राला 17,000 भेटले, आपल्याला इकडे 6,000 भेटली. या संदर्भात काही शेतकरी यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. त्या उपोषणानंतर पण काही मार्ग निघाला नाही अजूनपर्यंत. नाही तुम्हाला काय वाटतं याच्यात? आता लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करायला हवा होता का? लोकप्रतिनिधींनी केला कोणी हस्तक्षेप? करायला पाहिजे होता हस्तक्षेप, करायला पाहिजे होता. यात चूक केलं कोणाची नाही. म्हणावं? सरकारची चूक याच्यात. प्रशासनावर अंकुश नाही ना कोणाचा? नाही अंकुश नाही प्रशासन. तर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी याचा हे करतील का? रोष व्यक्त करतील? रोष व्यक्त होणार, 100% होणार. 100% रोष व्यक्त होणार. बर, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या आहेत तोंडावर, पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत तोंडावर. मागील जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी या भागाचा विकास केलेला आहे का? काहीच विकास केला नाही. कवडीचा फक्त कार्यकर्ते पोचायला रोड मंजूर केले, ते त्यांनी कुठं खडी टाकली कुठं नाही टाकली, फक्त नॉमिनल रोलर सुद्धा नाही फिरवली. एवढे बिलं काढून लाडगावात सगळे रस्ते काढले अंतर्गत, एकाही रोडवर रोलर फिरलं नाही. ओरिजिनल खडी आणली नाही, इथल्याच एरियावरल्या कच्च्या खड्या फोडल्या आणि दाबल्या. कार्यकर्ते पोचायचं काम केलं, दुसरं काहीच नाही. लाडगाव ते खोपडी 1 कोटी रुपये मंजुरी, त्याच्यावर न खांताच मुरुम माती टाकून आणि दबाई चालू केली. पण ते सगळं काम बोगस चालू आहे. ते बंद करून शासनानं त्याच्यावर अधिकाऱ्यांनी चांगली चौकशी करावी, नंतर तो रोड चालू करण्यात यावा. कुठेही खणला नाही, त्याच्यावर डायरेक्ट मुरुम टाकून रोलर सुद्धा फिरायचं काम चालू केलं तर बोगसमध्ये. तेव्हा आमची विनंती शासनाला याच्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावा, एवढी दुसरं काही नाही. बरं, एक शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न आहे की आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 6,500 रुपयांनी हेक्टरी अनुदान भेटलं अतिवृष्टीचं नुकसानाचं, आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. हा अन्याय आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर का झाला? आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही. आपले कार्यसम्राट आमदार कार्यक्षम ठरले. नाव कार्यसम्राट आहे पण प्रत्यक्षात कार्यक्षम ठरले. नगर जिल्ह्यामध्ये जाऊन पण नाऊरला पलीकडं, पुंतांबा वलंडा, नागमठाणच्या पलीकडं वलंडा, गोदावरी वलंडल्यावर तिकडं ह्याच हेक्टरी 18 ते 16.5 मिळालेले शेतकरी इथं नाही मिळाले. मिळायला का आपल्या सगळा तालुकाचा कार्यक्षम आहे. आता लाडगाव वैजापूर रोड काही कोटीचा आहे, सावखेडपासून तर लाडगावपर्यंत चांगला झाला.
इथून पुढं सगळा घोडीला घोडा आहे. खणला का नाही खणला, दाबला का नाही दाबला, मुरुम टाकला का, माती काळ्या मातीवर दाबण्यात आला, कुठेही त्याच्याकडे पाहणारे कोण नाही. त्याने आम्ही 30% दिले, आमचं कोण वाकडं करतं, आमचं काय होतं. आज कोण कंत्राटदार घेतं टक्केवारी? या टक्केवारी आमदार शिव दुसरं कोण घ्यायचं. आता ते आमच्या माझ्यासारख्याला तुम्हाला कसं काय देतील, लोकप्रतिनिधीलाच देतील ना. लोकप्रतिनिधी शिवाय दुसरं कोण खाणार, ते दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही रुपयाने, कोणाला चाय पाजू शकत नाही. बरं, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे अनुदानाचा, याचा रोष व्यक्त होईल का? रोष व्यक्त होत नाही. लोक दारू पिले, मटण खाल्ले का इसरते, पण 30-40% लोक त्याच्यात आहे सहभागी का त्यांना राग म्हणजे राग राहतो, ती काढतीनच. शिवाय सत्ताधारीवर तर जास्त राग काढते. कोण आहे चर्चेतले उमेदवार? आमचा चर्चेतला उमेदवार पंकज ठोंबरे. त्या बाजूला इथं वाणी साहेब यांचे चिरंजीवी लाडगाव सर्कलमध्ये. वाणी साहेबाची या गावावर उपकार आहे. या गावात बंगले, रोड, घरदार जी झाली, पैशावाले झाले लोक, लाखो 10-10 लाख रुपये खर्चून लग्न करू राहिली, वाणीच्या जीवर करू राहिले. आम्ही वाणी साहेबाच्या विरोधात होतो, पण तळ हाताने सूर्य झाकत नाही. त्याने केलेला हा विकास खराची खोटा नाही. शंभर महिन्यात अतिवृष्टी झाली, त्याचं अनुदान वाटप झालं, त्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले होते? 6,850 रुपये 6,850. किती क्षेत्रासाठी? 1 हेक्टर क्षेत्र आहे. 1 हेक्टरसाठी. हा. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे तालुके आहेत, श्रीरामपूर आहेत, कोपरगाव आहे, राहता आहे, या तालुक्यातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळालं. आपल्यालाच का कमी भेटलं? त्यांच्याकडे आमदार कार्यक्षम आहे. आपले हे आमदारांना लक्ष घालून करायला पाहिजे होतं ना. इकडं आमदाराचं काम होतं ना की तिकडे बाजूला साईडला जर एवढी भेट राहिली, मग वैजापूर तालुक्याला मराठवाड्याला इतके का कमी? या सगळ्या मराठवाड्यात लोकांचं हे आमदार लोकांचं हे पाहिजे होतं ना त्याला. आणि ते एवढं करून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा बी मांडायला पाहिजे होता ना, का जे म्हणजे आता आमदार बी सत्तेत आहे, पश्चिम महाराष्ट्रातले आमदार बी सत्तेत आहे. मग ते त्यांच्या तालुक्याला जर इतका निधी आणला तर मग आपल्या तालुक्यात आपल्या आमदारांना सत्तेत असताना आणायला पाहिजे होता ना. हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडायला पाहिजे होता तिने, का शेजारील तालुक्याला 70,000 भेटले, 50,000 भेटले, मग इकडं 6,500 7,000 असेच का? हे आमदारांना हिवाळी अधिवेशनात मांडायला पाहिजे होता मुद्दा. हा, आमदारला म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाणच नाही ना. काय याच्यावरून काय सिद्ध होतं? ते तर म्हणता ना, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण मग शेतकऱ्यासाठी काय केलं? शेतकऱ्याचा जर मुलगा आहे ना, मग शेतकऱ्यासाठी काय केलं हिने? आपजूक आपल्या पाटाचे रोटेशन क्लिअर नाही आहे, काही क्लिअर आहे का? आता त्यांच्यात जे सभापती राहील माणूस आहे, ते इंगळे वस्तीवर माझ्या समोर मानला होता एक दिवस, का ह्या पाटाचं फक्त असंच भिजत गोंगडं ठेवायचं, हे लोक आपल्या मागे हिंडले पाहिजे म्हणजे यासाठी. मग अशी यांची जर भाषा आहे तर मग हे शेतकरी नेते हे काय वरून आहे का? मग या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होईल का? हा 100% वैजापूर सारखीच परिस्थिती होणार. लोक पैसे बी घेणार आणि मतदान ज्याला करायचं त्यालाच करणार. कोण आहे तिथल्या चर्चेतले उमेदवार? चर्चेतले आता जे उमेदवार फिक्स झाल्याशिवाय नाही कळणार ना. असताना कोणी इच्छुक भरपूर आहे. इच्छुक पाहिलीचे 50 आहे ना आता सध्या, पण ते करत्या कोणाला फिक्स तिकीट त्यांचे कोण डिक्लेअर याला महत्व आहे ना. शिवसेना आणि भाजप जर वेगवेगळे लढले तर भाजप येईन, शिवसेनेला मतदानच होणार नाही. का भाजप? मग काय ते काही दिलं नाही तरी परत ते चांगले आहे ना. हे जर आशा लावून काय दिलं म्हणते ना, तशी गंमत जर होत असली तर मग याला नाही मतदान केलं ते चांगलं ना. आमच्याकडं मागच्या 25 लयनी एक पंचायत समिती एक माणूस दिला होता. त्या माणसाला म्हणा तुला फकीराबादवाडी गाव कुठे हे माहिती आहे का म्हणा. तिथं ज्या सभेला गेलते त्याच्यानंतर फकीराबादवाडी गाव कोणत्या ना कशात आपल्या वैजापूर तालुक्यात तिथं परत गेले का म्हणा तुम्ही, एवढं विचारा त्यांना. आणि हा 3च माणूस दिला होता. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर 2.5 वर्षात आमदारकीचं इलेक्शन लागलं होतं. 7.5 वर्ष झाली या गटाला जिल्हा परिषद मेंबरच नाही. 7.5 ते 8 वर्ष झाली या गटाला जिल्हा परिषद मेंबरच नाही. आणि लाडगावला तर जिल्हा परिषद पंचायत समितीतलं काहीच काम नाही, कोणतंच काम नाही. आमदार निधीतलं कोणतं काम नाही आणि काहीच नाही लाडगावला. समस्या होत्या, त्या समस्या मार्गी लागलेल्या आहेत. काहीच मार्गी लागलेलं नाही. आमचे रस्ते जसेच तसेच अजून, म्हणजे रस्त्याचं काम बी झालं तर म्हणजे एवढं व्यवस्थित नाही झालं ते काम. म्हणजे चांगलं मुरुम टाकत होतात, म्हणजे एवढं खास नाही झालं. म्हणजे पहिल्यापेक्षा बरं झालं, पण मग तरी म्हणा असं नाही झालं. बरं, तुम्ही शेतकरी आहात का? हो, शेतकरी आहे. या सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान भेटलं का तुम्हाला? हो, भेटलं आम्हाला. किती भेटलं? 6,800. किती आहे तुमची शेती? किती? 1 हेक्टर आहे. 1 हेक्टरसाठी 6,800 भेटलं. पण आपल्या आजूबाजूच्या तालुक्यांना आहे ना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. तर मग चूक कोणाची? ते आपले लोकप्रतिनिधी चूक आहे. लोकप्रतिनिधी समजा आपले आमदार ते आहे, त्यांनी आपलं म्हणजे विधानसभेमध्ये ते आवाज उठायला पाहिजे त्याच्या बाहेरमध्ये. समजा श्रीरामपूर तालुका, कोपरगाव तालुका या तालुक्यामध्ये तर 17,000 भेटत आहेत, तर मग आपल्या तालुक्यात का बरं नाही? हे म्हणजे हा मुद्दा आपल्या आमदार साहेबांनी
विधानसभेत मांडायला पाहिजे असतं. मांडलं नाही त्यांनी, त्यांची चूक म्हणावी काय? चूक मांडला त्यात म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झाला असतो याचा. बरं, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्यावरून शेतकरी आपला रोष मतपेटीत व्यक्त करतील का? हो, करतील, नक्की करतील, 100%. मागे आता जिल्हा परिषदची निवडणूक आलेली आहे आणि मागील जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी या भागात विकास कामे केली आहेत का? नाही, काय काय समस्या होत्या तुमच्याकडे? समस्या भरपूर होत्या. कारण काय झालं, जिल्हा परिषद झाल्यानंतर एक मोठी निवडणूक झाली, एक 6 महिन्यामध्ये. आणि ती मोठी निवडणूक झाल्यानंतर जे मेंबर त्या पदावर गेले त्यांनी या जागी माणूसच नेमला नाही. म्हणजे जवळजवळ ते 6-7 वर्ष 8 वर्ष ते पदरिक्त राहिलं आणि त्या जागी जर माणूस नेमला असता बहुतेक विकास झाला असता. बरं, त्यांनी लक्ष नाही दिलं का? लक्ष दिलं नाही. बरं, आता तुम्ही शेतकरी आहात ना? शेतकरी या सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीच्या नुकसानाचे तुम्हाला किती पैसे मिळाले? 6,800 सारखेच भेटले ना सर मंडळाला. किती शेती? शेती माझी 93 गुंठे होती. 93 गुंठ्यासाठी 6,800 भेटले. हा. पण आपल्या बाजूचा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा तिथे 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं ना. कारण पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी हुशार आहे आणि त्यांचं त्या अधिकारावर वचक आहे. आणि आपले काय झालं, लोकप्रतिनिधी अधिकारावर एक तर वचकच नाही. त्यांचे एक मित्र आहे, ते म्हणत राहते ते मित्र पाहून घेतील, पण ते मित्र काय पाहत नाही. आणि गेल्या विधानसभामध्ये आता हिवाळी अधिवेशन झालं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा गाजवायला पाहिजे होता. म्हणजे शेतकऱ्याला एक आशा होती बघा, या लोकप्रतिनिधीनं मुद्दा गाजल्यावर राहिलेली रक्कम येईल आपल्याला, पण ती रक्कम काही आली नाही. आणि त्या रकमेसाठी आपले शेतकऱ्यांनी ते अजून तो लढा चालू आहे. मग तहसीलला एवढं आंदोलन झालं, शेतकरी त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि येऊन एक पत्र दिलं आणि त्या पत्राची समजा ते राखेची टोपली दिली, म्हणजे होळी झाली त्या पत्राची. त्यात काही अंमलबजावणी झाली नाही. सगळे पदाधिकारी आले पण त्याच्यात काही अंमलबजावणी झाली नाही. आता बहुतेक आयुक्तालयाकडे निवेदन देऊन शेतकरी नेते जलसमाधी घेणार आहे असं काही ते ऐकलं मी. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांनी निवेदन दिलं. बरं, शेतकऱ्यांनी आता हा मुद्दा उचललेला आहे, मात्र लोकप्रतिनिधींकडून हा मुद्दा उचलला गेला का? कुठं तुमच्या कानावर आला का? सगळं नाही, त्यांचं काम होतं ना हे मुद्दा उचलायचं. त्यांचं काम होतं ना मुद्दा उचलायचं विधानसभेमध्ये गेलं आता अधिवेशन झालं. पत्र द्यायचं. शेतकऱ्यांची बहुतेक आशा होती का लोकप्रतिनिधींना हा मुद्दा जास्तीत जास्त उचलावा, बोलावा, पण त्यांनी तसं काही केलं नाही. बरं, याचा रोष शेतकरी हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत व्यक्त करतील का? 100% व्यक्त करतील. म्हणजे आपल्या परिसरातला जो आपल्याला काम येणार नेता त्याला लोक निवडून देतील. कोण इच्छुक उमेदवार इकडे? आता आमच्या पंचायत समितीला समजा आता अजून युती कशी होती, युतीनुसार जे उमेदवार ठरतील लोक शेतकरी नेते मागे उभे राहतील. अशी चित्र आहे सध्या. सवळावर मग आता भाजप राष्ट्रवादीचं वर्चस्व सर्कलमध्ये राहील. कोण आहेत इच्छुक उमेदवार? इच्छुक आता आमचे लाडगावचं सत्यजित भैया सोमवंशी ते पंचायत समितीत इच्छुक आणि जिल्हा परिषदला जे युतीमध्ये सीट येईल त्यासाठी इच्छुक आहे. कोण आहे इच्छुक? कोण? आता भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार देतील, सचिन भवानी असतील, होती का जे उमेदवार देतील लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहतील. मागील जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी तुमच्या भागात विकास कामे केलेली आहेत? 1% नाही केले. नाही काय काय प्रश्न होते तुमचे? अति प्रश्न आमच्या गावात आताच कितकं त्यांचे कोणी एकही काम आम्हाला भेटलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू का, आता हे दुष्काळ पावसाचं अनुदान 1 रुपया मला स्वतःला नाही भेटलेलं. ज्यांना भेटले त्यांना पण 6,500 भेटले. 6,500 भेटले, मला तर 1 रुपया भेटलेला नाही अजून. मी आजपर्यंत मी वंचित आहे. KYC कर, हे कर, ते कर. मी इतके डॉक्युमेंट केले. मी स्वतः उपसरपंच आहे लाडगावचा, तर मला 1 रुपयाही भेटलेला नाही. आपल्या बाजूच्या परिसरात 17,000 अनुदान भेटलं, त्यांना काहीच करावं नाही लागत. आता पश्चिम महाराष्ट्र नेते थोडे हे काय खंदे, हे आपल्याकडे कोणी रिक्स घेत नाही, त्या विषयावर बोलत नाही. आपले आमदार बोलत नाही, जिल्हा परिषद सदस्य बोलत नाही, कोणी मेंबर बोलत नाही. का त्यांना शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही का? शेतकरी देणं घेणं म्हणजे आहे, पण मग तेवढं मतलापुरतं मतदानापुरतं, बाकी काही घेणं नाही. बरं, या मुद्द्याचा रोष या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत व्यक्त होईल. अति रोष आहे, व्यक्त होईल 100%. कोण आहेत इच्छुक उमेदवार तुमच्याकडे? आता इच्छुक उमेदवार आहे का, दोन्ही गटाकडून, शिंदे गटाकडून मी मित्रच आहे आणि आमचे एकूण सत्यजित सोमवंशी ते पण आमचे मित्रच आहे. जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती. जिल्हा परिषद परिषदला नाही सांगता यार कोणी. युती होईल भाजप आणि राष्ट्रवादीची. भाजप आणि शिंदे गट जर युती नाही झाली तर काय होईल? मग आमच्या गटात तरी कमीत कमी भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार येईल. मागचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी या भागात काय काय कामं केलेली आहे? काय काय प्रश्न होते तुमचे? रस्ते, पाणी, आरोग्य?
रस्ते पाण्याचा आमचा प्रश्न काही सॉल्व्ह झालेला नाही आहे. रस्ते तसेच आहे, पाण्याचं आता पाटपाणी काही व्यवस्थित वेळेवर भेटत नाही. आणि त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे बरंचसं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे इकडं. तुम्ही शेतकरी आहे. हो, तुम्हाला भेटलं का अनुदान? मला 8,000 म्हणजे 6,000 काहीतरी हेक्टरी भेटलेलं आहे. तर त्या पश्चिम महाराष्ट्र 17,000 भेटलेले आहे. आपल्याकडे म्हणजे हा दुजा भाव का पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हा दुजा भाव का वापरतात? म्हणजे यात आपल्या चूक लोक कोणाची आहे? चूक आहे ते लोकप्रतिनिधी. त्यांनी निवडून येऊन हे सगळे कामं करायला पाहिजे. जनतेच्या प्रश्न लक्ष घातलं पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न कुणी बघत नाही. बरं, या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे अनुदानाचा, याचा रोष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये व्यक्त होईल का? 100% राग व्यक्त होणार, रोष व्यक्त होणार. शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देणार लोकप्रतिनिधीला. काय आहे का इच्छुक उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? नाही चूक आता बघू आता समोर कोण आता, कारण नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. जुन्या चेहरे भाजप काही आणि शिंदेगड समोरासमोर लढत झाली तर तुम्हाला काय वाटतं, कोण येईल? कोणाकडे कळतंय? आता नवीन चेहरा बघून काम करणार. शेतकऱ्याचा जो प्रश्न मार्गी लावेन तो आम्ही पक्ष बघणार नाही, काहीच बघणार नाही. जो प्रतिनिधी शेतकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करील त्याच्या मागे शेतकरी सर्व ताकदीनं उभं राहील. अनुदान भेटलं का तुम्हाला? भेटलं पण असं समाधानकारक नाही भेटलं. आपल्या भागात तालुक्यातील शेतकऱ्यांना 6,500 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. हो, आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय काय झाला? आता अन्याय काय झाला मग आता काय सांगू तुम्हाला, आता काय सांगता येईल तुम्हाला. यात चूक कोणाची काय वाटतं तुम्हाला? हे समजा चूक आपल्या सरकारचीच मावा किंवा आपल्या स्थानिक नेत्याची. सरकारनं तर तिकडे दिलं ना, लोकप्रतिनिधींची चूक आहे. आता थोडक्यात म्हणजे लोकप्रतिनिधी चुकी असावं, कारण लोकप्रतिनिधी समजा वर आवाज उच्चार समजा सरकारपर्यंत पोहोचली समजा आपल्या शेतकऱ्याची समस्या, तर सरासरी 5-50% फरक पडू शकतो. आपल्या स्थानिक नेत्याने जर समजा प्रतिनिधीनं जरा उच्चार तर आपण सारखं तर डायरेक्ट जाऊ शकत नाही ना कुठं, डायरेक्ट सरकारपर्यंत जाऊन पोहू शकतं आपलं प्रतिनिधीच. त्यांना कळलं पाहिजे. तर या मुद्द्याचं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी रोष व्यक्त करतील का? काय म्हणते या मुद्द्याचा जो अनुदानाचा मुद्दा आहे हा. त्याचा रोष शेतकरी व्यक्त करतील का निवडणुकीमध्ये? 90% मी तर करून भाऊ, पण बाकीचं आता शेतकरी ते 90% करणारच. कारण शेतकरी आता खावाच तो झोपेवर होता एवढा दिवस, पण आता जागी झाला. आता त्याला बरेचसे प्रतिनिधीच्या बद्दल सरकारबद्दल बरीचशी माहिती मिळवली. पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात वेगवेगळं सरकार नाही ना, एकच सरकार. एकच आहे, पण मग 17,000 नाही भेटते ना, तिकडं आपल्याकडे 6,500 भेटते. 90% मग मला असं म्हणायचं 90%, 100% तिकडचे तिकडे प्रतिनिधी भाजपचे पालकमंत्री आणि आपल्याकडे शिवसेनेचे प्रतिनिधी चांगले आहे तिकडचे. आपल्याकडचे समजा थोडे कच्चे. मला तर असं म्हणायचं का आपल्याकडचे अजून प्रतिनिधी का त्यांचीच बाजू घेणं पोट भाऊ आणि नंतर शेतकऱ्याचा विचार करते का नाच वाटवायला.